राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके एका विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडलेत। विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 कोटी रुपये खर्चून निवडून आल्याचं वक्तव्य त्यांनी भर कार्यक्रमात केलं। मात्र लगेचच सोळंकेंनी आपल्या विधानावरून घुमजाव केला। मी सहजपणे बोलून गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। ते मी लाईट मूड मध्ये बोलत होतो। एक या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो। त्याच्यामध्ये ते लाईट मूड मध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे असं तुम्ही म्हटलंय। मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली असेल। कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे। माझा आकडा चुकला, पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर। म्हणजे चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे।